सकाळची वेळ आहे आणि आम्ही सगळेजण मिळून नाश्ता करतोय आणि खूप छान वाटतंय। सगळेजण मिळून आम्ही नाश्ता करतोय। एकत्र बसून जेवण्याची किंवा नाश्ता वगैरे करण्याची मजाच वेगळी असते आणि असं खूप कमी वेळा होतं की एकत्र बसून आम्ही नाश्ता करतोय, कारण प्रत्येकाच्या कामानुसार प्रत्येकजण आपला आपला नाश्ता करतं। मुलांची शाळा असते, मुलांचं आवरायचं असतं, त्यामुळे त्यांचं आवरलं की ते नाश्ता करतात, ह्यांचं आवरलं की हे आणि माझी कामं झाली की मग मी नाश्ता करते। तर आज खूप दिवसांनी आम्ही एकत्र बसलोय आणि नाश्ता शेजा पप्पाने आज बाहेरून आणलाय। तर म्हणाले की रोज घरात करतेसच की चपाती भाजी आणि आठवड्यातून एकदा दोनदा नाश्ता असतोच काही ना काही, तर करतेसच, तर आज बाहेरून आणतो। मग बाहेरून नाश्ता आणला होता, मेदूवडा वगैरे, आणि मग श्रीचं आवरलं नाश्ता वगैरे करून आणि तो शाळेला जायला निघाला होता। दुपारी मला शिवायचा होता देवीसाठी घागरा। 2 दिवस राहिले मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारसाठी आणि मला घागरा जो आहे तो भरपूर दिवसापासून शिवायचा होता। गेल्या वर्षीच मला शिवायचा होता, पण गेल्या वर्षी काही जमलंच नाही। म्हटलं की ह्या वर्षी तरी आपण शिवूयात। आणि हे माझं ब्लाऊज पीस आहे एका साडीवरचं, जे मी साडीवरती दुसरं ब्लाऊज जे आहे तर ते मी घालते आणि हे ब्लाऊज जे आहे ते वापरत नाही आहे, तर ते त्याचं मी शिवते। तोवर इथे आमचे रोजचे डॉगी महाराज आली आहे आणि त्याची नखरे खूप असतात। चपातीच फक्त हवी असते, भात वगैरे काहीच नको असतं। आणि आज नेमकं चपाती वगैरे सगळं संपलं होतं, आमची जेवण झाली होती आणि काहीच शिल्लक नव्हतं। तर त्यामुळे म्हटलं की मम्मीने शंकरपाळ्या दिलेल्या आहेत तर त्या देऊयात, आणि त्या शंकरपाळ्या खूप आवडतात। थोड्या शिल्लक राहिल्या होत्या, मग त्याच सगळ्या त्याला देऊन टाकल्या। त्यानंतर मग इथे हा घागरा जो आहे तो कंप्लीट झाला आहे। फक्त वरचं जी गोट आहे ती लावायची होती आणि पाठीमागे नाड्या ज्या आहेत तर त्या लावायच्या होत्या, त्यासुद्धा लावून घेतल्या आणि त्यानंतर मग घागरा बघ किती छान दिसतोय। मग तो बघितला मी तांब्याला लावून, नीट बसतोय की नाही, तर असा बसत होता घागरा। तर खूप छान झाला होता आणि कसा झाला नक्की सांगा। त्यानंतर संध्याकाळी भाजीला काय करायचं हा प्रत्येक महिलेचा खूप मोठा प्रश्न आहे की भाजीला काय करायचं, आणि भाज्या मी काहीच नव्हत्या आणल्या आणि सकाळी पण काही भाजीला भिजवलं नव्हतं, तर म्हटलं की पनीरची भाजी करूया। मग श्रीच्या पप्पांना पनीर आणायला सांगितलं, संध्याकाळी मग पनीरची भाजी केली। रात्री झोपताना मी मॉइश्चरायझर लावते। मॉइश्चरायझर हे थंडीतच नाही तर प्रत्येक ऋतूमध्ये लावलं पाहिजे, सकाळ संध्याकाळ, आणि त्याची लावण्याची जी पद्धत आहे तर ती प्रत्येकाला माहिती असली पाहिजे। मॉइश्चरायझर लावताना मसाज केला पाहिजे, तर तो कसा करायचा हे मी सविस्तर आपल्या व्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे, तर तो व्लॉग नक्की बघा। चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।